मला आज चक्क आफ्रिकेमधला मुलगा भेटला. तर हॅलो, माझं नाव मयूर. मला आज नाशिकसाठी निघायचं होतं म्हणून छोटूला सगळे कामे सांगून मी निघालो सूरज सोबत बस स्टँडला. पोहोचल्याबरोबर बस वाटच बघत होती. पटकन बसलो जागेवर. एक छोटीशी डुलकी मारलीच तर बस ढाब्यावर येऊन थांबली. मामा इकडे निवांत गाय छाप चोळत होते. बघता बघता नाशिक पण आलं. सगळं आवरून निघालो कॉलेजकडे. वेळ कमी होता आणि काम जास्त होते. आमचा भाऊ खड्डा बघणार दगड बघणार नुसती दनादन कुदू उलालते. तरीही रस्त्यात ही लेकर का पळू लागते काही माहित नाही. यांना टाटा बाय बाय करून सरळ आलो कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये एंट्री पास काढला. माझा दोस्त मला कॉलेज दाखवायला लागला. पूर्ण कॉलेज फिरलो. कॅम्पस असा सुंदरसा होता की बघून पोटच भरलं. मित्र लागला सबमिशनच्या कामाला. तितक्यात माझ्या शेजारी एक आफ्रिकन मुलगा येऊन बसला. हळूहळू का होईना त्याच्यासोबत तुटक मुटक इंग्लिश बोलत त्याच्यासोबत खूप वेळ गप्पा मारल्या. मग मला त्या गाण्याचा अर्थ कळाला की हम काले हे तो क्या हुआ दिलवाले हे. त्या भाऊचं पण लेक्चर होतं म्हणून मी एकटा बसलो मग निवांत. इकडे हे छोटे छोटेसे पिल्लू कुत्र्यांचे खेळत होते. तिथं जर एक चक्क माझ्या शेजारी येऊन बसलं. तेवढ्यात बाबा आले. आम्ही आमचे काम पूर्ण केले आणि तिथून निघालो तर काय प्रचंड अशी बसमध्ये गर्दी होती. गर्दीत वर्दी करत आम्ही दोघं निघालो. नंतर म्हटलं की ऑटोतच बसावं कारण बसमध्ये खूप गर्दी होती. ऑटोत बसून सरळ CBSच्या बस स्थानकावर आलो. धुळ्याची बस पकडली आणि सरळ व्ह्यू एन्जॉय करत बसलो. बस थांबली होती तर उसाचा रस स्वतः करून प्यावं असं म्हटलं. तितक्यात हा माणूस का पळत येत होता ह्यालाच ठाऊक. हा माझा मित्र सोहम. आम्ही चक्क 5 वर्षानंतर भेटतोय. 12वीच्या नंतर आज आमची भेट झाली योगायोगाने. फोनमध्ये चार्जिंग संपली होती म्हणून आजचा दिवस काही असा होता.